हॅलो नमस्कार. स्मार्ट वर्क विथ सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पार्टी आरटी टार्टी महाज्योती सारथीची जी स्कॉलरशिप CET टेस्ट आहे त्या CET टेस्टसाठी आपलं मॉक टेस्ट क्रमांक 2 आहे. या अगोदर आपण एक टेस्ट केलेली आहे. त्या टेस्टमधून लगभग 17 आणि 18 सप्टेंबरमध्ये 30 ते 35 क्वेश्चन जसेच्या तसे आलेले आहे आणि त्याच अनुसरून आपण ही टेस्ट तयार केलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही 1 ते 2दा कंटिन्यू पाहून घ्या. यावरूनच तुमचे प्रश्न येणार आहे. या व्हिडिओमधून सुद्धा तुमचे 20 ते 30 क्वेश्चन हुबेहूब पेपरमध्ये उतरू शकते. तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून द्या, म्हणजेच आम्ही जे नवीन व्हिडिओ टाकू ते तुमच्या यूट्यूबवर तुम्हाला दिसून जाईल. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार. आणि त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअरसुद्धा करून द्या. तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर आपला पहिला क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद भारताला धर्मनिरपेक्ष म्हणून परिभाषित करतात? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 25 ते 28. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, लोकसभा विसर्जित झाल्यात कोणता घटक कार्यरत राहतो? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी न्यायपालिका. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, भारत एक संघीय राज्य नसून संघराज्य घटकाचा संघ आहे हे कोणी म्हटलेले आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, अधिकार क्षेत्र या संज्ञेचा संबंध कोणाशी आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए न्यायालयीन मर्यादा. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, भारतात न्यायालयीन पुनर्वालोकन उगम कोणत्या प्रकरणातून झालेला आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए गोलकनाथ प्रकरण. 1967 मध्ये गोलकनाथ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन पुनर्वालोकन याची व्याप्ती स्पष्ट केलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए ऑप्शन बी दयानंद सरस्वती. 1875 मध्ये दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कोणत्या कायद्याशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 1919च्या भारत सरकार अधिनियमानुसार मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधार लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, पूर्ण स्वराज ठराव काँग्रेसने कोणत्या अधिवेशनात पारित केला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 1929चा लाहोर अधिवेशन. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, पेशवाईचा अंत कोणत्या युद्धाने झाला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी खडकीचे युद्ध. 1817 मध्ये इंग्रज व पेशवे यांच्यात झालेल्या खडकीच्या युद्धाने पेशवाईचा अंत झाला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ का स्थापन केले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी प्रशासन सुलभ करण्यासाठी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, भारतातील सर्वाधिक ज्वालामुखी कोणत्या बेटांवर आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी बैरन बेट. भारतातील छप्पर म्हणून कोणत्या प्रदेशाला ओळखले जाते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी तिबेट पठार. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, भारतातील सर्वात मोठा डेल्टा कोणत्या नदीसाठी तयार केला आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए गंगा ब्रह्मपुत्रा. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, भारतातील काळी माती मुख्यतः कुठे आढळते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी गुजरात आणि महाराष्ट्र. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, पावसाचे छायाछत्र क्षेत्र महाराष्ट्रात कुठे आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी सह्याद्रीच्या पलीकडे. सह्याद्रीच्या पश्चिमेकडे पाऊस जास्त व पूर्वेकडेच पाऊस कमी पडतो. त्यानंतर मॅथचे क्वेश्चन पाहूया, तर 12चा वर्ग प्लस 15चा वर्ग म्हणजेच 12 गुणिले 12 12चा वर्ग 144 प्लस 5चा वर्ग 25 याची बेरीज करून 169 करेक्ट आन्सर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, 3/8 च्या किंवा गुणिला 64. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे 8×24 म्हणजे 24 ऑप्शन आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, एका वर्गाची लांबी 12 मीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ काय आहे? तर वर्ग काढायचे सूत्र आहे
बाजूचा वर्ग म्हणजेच 12 गुणिले 12 बरोबर 144. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 120चे 25% किती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 30. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 0.6 गुणिले 0.6 बरोबर किती? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 0.36. त्यानंतरचा रिझनिंगचे क्वेश्चन पाहूया. याची लेवल पेपरमध्ये सुद्धा अशाच प्रकारची राहणार आहे, तर काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही आहे. तर रिझनिंगचा क्वेश्चन आहे 21वा. 7, 14, 28 म्हणजे हे डबल होत आहे, त्यानुसार मग 56चा डबल म्हणजेच 112. ऑप्शन सी करेक्ट आन्सर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राम बरोबर 36 तर पेन बरोबर किती? तर राम जे सिरियल नंबर आहे त्याची बेरीज केलेली आहे यामध्ये. तर पेनची सिरीज नंबर आहे पी बरोबर 16, ई बरोबर 5 आणि एन बरोबर 4. तर या तिघांची बेरीज करून ऑप्शन सी 43 उत्तर येते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. नदी, पाणी तर रस्ता. करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए गाडी. घड्याळात 4:20 वाजता काट्यामध्ये कोन किती असतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 110. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. शब्दकोड आहे स्कूल बरोबर 96 तर कॉलेज बरोबर किती? यामध्ये सुद्धा अक्षराची किंमत ठेवून म्हणजेच सिरियल नंबर ठेवून त्याची बेरीज केलेली आहे. म्हणजेच एस बरोबर 19, सी बरोबर 3, एच बरोबर 8, ओ बरोबर 15, ओ बरोबर 15 आणि एल बरोबर 12. या सर्वांची बेरीज केलेली आहे. त्यानंतर 96 आलेले आहे. त्याचबरोबर या कॉलेजची सुद्धा बेरीज करायला लागेल. त्यानंतर करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी 100. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए महात्मा ज्योतिबा फुले. 1873 महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी महात्मा ज्योतिबा फुले यांनी. गुलामगिरी हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 लिहिलेले पुस्तक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मनुस्मृती दहन हे आंदोलन कोणी केले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. 1927 महाड येथे मनुस्मृती दहन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आंदोलन केलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. बहिष्कृत भारत हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे साप्ताहिक सुरू केले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए शिवराम जानबा. फुले यांनी स्थापना केली पण अध्यक्ष शिवराम जानबा हे होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया आपण. भारतातील साखरपुड्यांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी लातूर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. पृथ्वीचा श्वासोच्छ्वास म्हणून कोणत्या प्रक्रियेला ओळखले जाते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी भूकंप. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी तेहरी. उत्तराखंडमधील तेहरी धरण हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. हा सुद्धा क्वेश्चन अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मुंबई बंदराला काय म्हटले जाते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए नैसर्गिक बंदर म्हटले जाते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. कोयना प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए कृष्णा नदीवर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. DNA याचा संपूर्ण अर्थ काय आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए डायऑक्सरायबोन्यूक्लिक ॲसिड. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मानवी शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हा 18 झालेल्या एक्झाममध्ये सुद्धा असाच आलेला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. हिरवी वनस्पती कोणत्या प्रक्रियेमुळे अन्न तयार करतात? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी प्रकाश संश्लेषण. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया.
हृदय किती कक्षांचे बनलेले असते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 4. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या मिश्रणाने कोणता वायू तयार होतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी पाणी वाफ. त्यानंतरचा गणितातले क्वेश्चन पाहूया. तर यामध्ये सिंपल गुणाकार सांगितलेला आहे 15 × 12. याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 180. त्यानंतर एका आयताची लांबी 20 मीटर आणि रुंदी 10 मीटर असल्यास क्षेत्रफळ किती? तर याचं आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी, म्हणजेच 20 × 10 बरोबर 200, म्हणजे ऑप्शन बी 200 करेक्ट आन्सर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. हे सुद्धा सिंपल आहे. यामध्ये 2चा घन केलेला आहे गुणिले 2चा वर्ग, म्हणजेच 2चा घन आहे 8 आणि 2चा वर्ग आहे 4, म्हणजे 8 × 4 असा आहे. यामध्ये गुणाकार आहे, त्यामुळे आपल्याला जे पॉवर आहे त्याची बेरीज करावी लागते, म्हणजेच ऑप्शन सी येणार, ऑप्शन ए येणार आहे 2⁵5. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 10% ऑफ 250 म्हणजेच 250चे 10% किती? तर हे 10% काढायचं आहे, तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 25. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. एका वस्तूची किंमत 400 रुपये असून त्यावर 10% सूट दिल्यास अंतिम किंमत किती राहील? तर यामध्ये सुद्धा आपल्याला 400चे 10% काढायला लागेल आणि ते 400मधून मायनस करायला लागेल. तर 400चे 10% येणार आहे, तर ते 40 येणार आहे आणि ते 40 आपल्याला 400मधून मायनस करावं लागेल. याचा करेक्ट ऑप्शन येणार आहे 360 रुपये. त्यानंतर क्वेश्चन पाहूया रिजनिंग संबंधित. 2, 6, 12, 20 यामध्ये लगभग ही सिरीज, यामध्ये पहिल्या याच्यात 4चा डिफरन्स आहे, दुसऱ्या याच्यामध्ये 6चा डिफरन्स आहे, तिसऱ्या याच्यामध्ये 8चा डिफरन्स आहे आणि समोरची जी संख्या येणार आहे त्यामध्ये आपल्याला 10चा डिफरन्स पाहिजे, म्हणून 20 + 10 बरोबर 30. ऑप्शन ए 30 ऑप्शन करेक्ट राहणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. ए बरोबर 1, बी बरोबर 2, तर कॅट बरोबर किती? यामध्ये सिरीज नंबर दिलेला आहे, तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 29. यामध्ये सी 3 आहे, ए 1 आहे आणि टी 20 आहे. म्हणजेच 3 + 1 + 20, तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए. याचं ऑप्शन ए आहे, याचं थोडं करेक्ट करून घ्यायचा, याचं ऑप्शन ए 24 करेक्ट आन्सर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. कुत्रा भुंकणे तर मांजर म्याव. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. घड्याळ 6:30 वाजता काठ्यांमधील कोन किती असतो? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 15 अंश. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. शाळा शिक्षण तर रुग्णालय आरोग्य, ऑप्शन सी करेक्ट आन्सर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 2025मध्ये G20 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी ब्राझीलमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. डिजिटल इंडिया 2025 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी AI आणि इंटरनेट नियमन. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील मौद्रिक धोरण तयार करणारी संस्था कोणती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी भारतीय रिझर्व्ह बँक. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. GDP याचा पूर्ण अर्थ काय आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. हरित हायड्रोजन मिशन भारताने कोणत्या वर्षी सुरू केले आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 2023मध्ये सुरू केलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया आपण. राज्यपालाची नियुक्ती कोण करते? हा सुद्धा क्वेश्चन 18मध्ये आलेला आहे, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी राष्ट्रपती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनेच्या किंवा कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए 42व्या घटनादुरुस्तीनुसार. लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 25 वर्ष. हा सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा किती असतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 6 वर्ष. त्यानंतर भारतीय राज्यघटनेत सर्वाधिक
सार्वजनिक आरोग्य कोणत्या यादीत येते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी राज्यसूचीमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. ओझोन थर मुख्यतः कोणत्या वायुमंडलीय स्तरात आढळतो? हा सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी स्ट्रॅटोस्फिअर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. न्यूटनचा पहिला नियम कोणत्या नावाने ओळखला जातो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी जडत्वाचा नियम म्हणजेच लॉ ऑफ इनर्शिया. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 5 जून रोजी. 1972 पासून UNEP तर्फेच 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला होता. यामध्ये UNEP याचा फुलफॉर्मसुद्धा 18 सप्टेंबरमध्ये झालेल्या एक्झाममध्ये विचारला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मानवी शरीरात सर्वात मोठा अवयव कोणता? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी त्वचा. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी बेंगळुरूमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. यामध्ये सिंपल भागाकार केलेला आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 25. त्यानंतर यामध्ये याचा ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 15%. आपलं 15. एक समकोन त्रिकोणात बाजू 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर तर त्याचा कर्ण किती आहे? तर याचं इथे तुम्हाला पायथागोरस प्रमेय लावायला लागेल. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए 5 सेंटीमीटर. त्यानंतर एका वस्तूची खरेदी किंमत 500 रुपये असून विक्री किंमत 600 रुपये आहे तर त्यावर नफा किती टक्के झालेला आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 20% झालेला आहे. तर स्पष्टीकरण असं आहे की 100 भागिले 500 गुणिले 100 बरोबर 20% येणार. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 0.75 गुणिले 100 बरोबर किती? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए 75. रिझनिंगमध्ये पाहूया. ही सुद्धा सिरील 10-10च्या डिफरन्समध्ये लागलेली आहे. यामध्ये 11, 22, 33, 44 यानंतर 55 हे करेक्ट ऑप्शन राहणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. बुक बरोबर 43 तर पेन बरोबर किती? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 37. त्यानंतर हिरा मौल्यवान तर लोखंड बी ऑप्शन बी मजबूत. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 8 बरोबर 5 तर 10 बरोबर किती? 8 बरोबर 4 तर 10 बरोबर किती? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 5 म्हणजेच 8चे अर्धे केलेले आहे आणि इथे आपल्याला 10चे अर्धे करावे लागेल म्हणजे 5. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. वृक्ष सावली तर सूर्य काय देतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी प्रकाश. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए दख्खनचे पठार. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्रातील साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए नाशिकमध्ये आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. अधिवेशनाचे सत्र सुरू करण्याचा अधिकार कोणाकडे असतो? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी राष्ट्रपती. अनुच्छेद 85 नुसार संसद अधिवेशन बोलावण्याचा व स्थगित करण्याचा अधिकार राष्ट्रपतीकडे असतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी मुंबईमध्ये. जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणत्या प्रधानमंत्र्यांनी दिले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी लाल बहादूर शास्त्री यांनी. 1965मध्ये भारत पाकिस्तान युद्धाच्या काळात शास्त्रीजींनी हे घोषवाक्य दिले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए नागपूर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राज्यसभेचे सदस्य किती वर्षासाठी निवडले जाते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 6 वर्ष. याचबरोबर अजून एक क्वेश्चन 18 सप्टेंबरमध्ये आलेला होता की विधानमंडळाचे सदस्य किती काळासाठी निवडून येतात? तर याचं करेक्ट ऑप्शन होतं ऑप्शन 5 वर्ष. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मराठा साम्राज्याचा पहिला पेशवा कोण होता? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी बालाजी विश्वनाथ. 1713मध्ये शाहू महाराजांनी बालाजी विश्वनाथ यांना पहिला पेशवा नेमले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सिंधू संस्कृतीचा मुख्य व्यवसाय कोणता होता? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए शेती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय संसदेत एकूण किती सदने आहे?
तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 2. हा सुद्धा क्वेश्चन आलेला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए यशवंतराव चव्हाण. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए 1885. हा सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. न्यायपालिका स्वतंत्र असणे ही संकल्पना कोणत्या देशातून घेतलेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी अमेरिकेमधून घेतलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्रातील भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्रजातीसाठी प्रसिद्ध आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी विशालखार. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचे संविधान स्वीकारण्याची तारीख कोणती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 26 नोव्हेंबर 1949 रोजी. हा सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्रात विदर्भ आंदोलन कशासाठी झाले? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए स्वतंत्र राज्यासाठी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राज्यपालाचा कार्यकाळ हा किती असतो? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 5 वर्ष. यासोबत तुम्हाला राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो, राज्यपालाचा 5 वर्षाचा, लोकसभेच्या सदस्याचा 5 वर्षाचा, परंतु राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. त्यानंतर विधानसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो आणि विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. तर हे तुम्ही पाहून घ्या. हे सुद्धा क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे आहे. हे क्वेश्चन रिपीटेड क्वेश्चन आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. दादाभाई नौरोजी यांना काय म्हटले जाते? तर आता याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी भारताचे वयोवृद्ध नेते. दादाभाई नौरोजी यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे म्हटले जाते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्रातील कोणते धरण विद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी कोयना धरण. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. नागरिकांची मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेत कोणत्या अनुच्छेदात आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए 51A मध्ये. हा सुद्धा क्वेश्चन 18 सप्टेंबर रोजी आलेला आहे. म्हणजेच 42व्या घटनादुरुस्तीने 51A मध्ये 10 मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्रातील सप्तशृंगी देवी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए नाशिकमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. संपूर्ण क्रांती हा नारा कोणत्या नेत्याने दिला? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी जयप्रकाश नारायण. 1974 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी बिहार आंदोलनातून संपूर्ण क्रांतीचा नारा दिला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय लोकशाहीत पहिली महिला मुख्यमंत्री कोण होती? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए सुचिता कृपलानी. 1963 मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झालेल्या सुचिता कृपलानी यांना पहिला महिला मुख्यमंत्री म्हणून ओळखण्यात येते. त्यानंतरचा शेवटला क्वेश्चन पाहूया आपण. महाराष्ट्राचे राज्यचिन्ह कोणत्या शिलालेखावर आधारित आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए अजंता. महाराष्ट्राचे राज्यचिन्ह हे अजंता गुहेतील छत्रपतींच्या काळातील शिल्पावर आधारित आहे. याचबरोबर आपले 100 क्वेश्चन संपलेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि एक्झामसाठी तुम्हाला या अगोदर जे आम्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहे म्हणजे मॉक टेस्ट 1 आणि एक मॅरेथॉन दिलेली आहे म्हणजेच 1.5 तासाची आहे, ते सुद्धा तुम्ही कवर करून घ्या. या 3 ते 4 व्हिडिओमध्ये तुमचा संपूर्ण कव्हरेज पूर्ण होऊन जाईल आणि या 4-5 व्हिडिओमध्येच तुमचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा भेटणार आहे. तर तुम्ही जे आम्ही 4-5 व्हिडिओ बनवलेले आहे त्यालाच तुम्ही रिपीटेड 2-3दा पाहून घ्या आणि ते क्वेश्चन आठवण करून घ्या. याच क्वेश्चनवरून तुमचे एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाणार आहे. पुन्हा एकदा तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून द्या आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक.